प्रेक्षकांनो, प्रतिशोध या मालिकेमध्ये आपण बघत आहोत की दिशा आणि शंतनूमध्ये सध्या थोडासा वाद सुरू आहे सुवर्णाच्या दत्तक घेण्याच्या प्रक्रियेवरनं। आता ही दिशा म्हणते की तुला आधी काही प्रॉब्लेम नव्हता, आता का प्रॉब्लेम आहे तुला? शंतनू म्हणतोय अगं मी तुला फक्त थोडंसं थांब असं म्हणतोय, एवढंच, तू इतकं का त्याचा इश्यू करतेस आणि हे सत्कार वगैरे सध्या नको करूस। आता दिशा म्हणते हे काही मी मनाने करत नाहीये, चाळीतल्या लोकांना वाटते म्हणून ते माझा सत्कार करताय। शंतनू, सुवर्णाला दत्तक घ्यायचा निर्णय माझा कालही होता आणि आजही आहेस, फक्त तू बदललायस। आता हे काका आलेत दिशाला सत्कारासाठी बोलवायला आणि शंतनूला म्हणताय की आम्हाला सेलिब्रिटी हवाच होता, तुम्ही दिशाचा सत्कार करा, आम्हाला बरं वाटेल। त्यावर शंतनू म्हणतो हो नक्कीच, मला अभिमान वाटेल या गोष्टीचा। पण आता दिशाला मात्र या गोष्टीची जरा शंका आहे म्हणून ती रागाने बघते शंतनूकडे। असो, पण आता हे गेलेच सत्काराला। पण आता इकडे नरे आलाय सत्यजितला भेटायला। सत्यजित खरं तर मरणाच्या दारात उभा आहे, पण त्याची रग काही अजून गेली नाही आहे। नरेने अविनाशबद्दल माहिती सांगितली आहे की तो तुमच्या कुठल्या तरी जुन्या ड्रायव्हरचा मुलगा आहे आणि त्या अब्देबाईला बरीच माहिती होती अविनाशबद्दल, म्हणजे तो भ्रष्टाचारी होता, त्याचा डिवोर्स झाला आहे वगैरे वगैरे। सत्यजित म्हणतोय की एक काम करा, त्याच्या बायकोला बघा कोण आहे काय आहे, म्हणजे आपल्याला त्याची दुखती रग पकडता येईल, मुलगा बाळ काय आहे का त्याला तेही बघा। नरे म्हणतोय होय सर, पण काही आहे ना, आता ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये अविनाशची आणि माझी रँक सेम यावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर प्लीज माझ्याबद्दल शिफारस करा वरती, कारण जर असं झालं ना तर मी या अविनाशलाच चांगला धडा शिकू शकेल। आता हा सत्यजित म्हणतो नरे अगदी केलं, हे तर माझ्यासाठी अगदी किरकोळ काम आहे, तुमच्यासाठी काय पण नरे काही म्हणा, तुम्ही कामाचे माणूस आहात, इस हात दे उस हातले, अगदी साधा सरळ हिशोब करता तुम्ही, मला तुमचं वागणं आवडतं। असो, पण आता सत्यजितने हे ठरवलं आहे की अविनाशला माफी मागायला लावायची आणि तो ते नरेला सांगतो। पण आता इकडे या ममता मावशी देवाला प्रार्थना करत असतात आणि रंगा येतो नाचत नाचत, सोबत सुवर्णा, चिंटू, शंतनू, दिशा सगळेच आहेत। आता ही सुवर्णा म्हणते मावशी तू यायला हवं होतंस दिशाताईच्या सत्काराला। चिंटू म्हणतो हो खूप मजा आली आणि सोशल मीडियावर 2K लाईक्स आले। ममतादी म्हणतात 2K? आता चिंटू म्हणतो हो 2000। शंतनू म्हणतो हो खूप छान वाटलं, तुम्ही यायला हवं होतं। ममताताई या सगळ्यांना बसा काहीतरी खायला करते असं म्हणतात, पण आता रंगा पण तिथेच आहे। त्याने आता या शन्नोबीच्या हातात त्याचा मोबाईल दिला आणि सगळ्यांची सेल्फी काढ असं सांगतोय। आता शन्नोबीने सगळ्यांचे एक एक करून फोटो काढलेत, आधी दिशा, शंतनू आणि सुवर्णा, नंतर रंगा, दिशा आणि सुवर्णा असे फोटोग्राफ्स काढण्यात येत आहेत, त्यातल्या काही झलक मी तुम्हाला दाखवल्यात। असो, आता रंगा म्हणतोय मावशी आता सगळ्यांचा फॅमिली फोटो झालाच पाहिजे, म्हणून आता रंगाने सगळ्यांना एकत्रित केलं आहे। पण आता जेव्हा चिंटू अचानक म्हणतो की मी हा फोटो सोशल मीडियावर टाकणार आहे आणि लगेचच मावशीने फोटो काढताना या शन्नोबीला कव्हर केले त्यांच्या चेहऱ्यासमोर। रंगा बदमाश आहे, त्याने मुद्दाम दिशाच्या खांद्यावर हात ठेवून वगैरे फोटो काढलेत। रंगाच्या लक्षात येते की ममता दीदी फोटोत नाही आल्यात, पण आता शन्नोबी हे टाळतात फोटो काढणं आणि म्हणतात चलने दो तुम्हारा, हम कुछ खाने के लिए बनाते हैं, आणि असं म्हणून ममतादी आणि शन्नोबी दोघीही तिथून निघून गेल्यात। आता ममतादी म्हणतात तुला कसं ग सुचतं हे सगळं ऐन वेळेवर, वाचवलंस ग बाई मला। शन्नोबी म्हणतात फिर क्या करूँ, तेरे को बचाना यही तो मेरे जिंदगी का मकसद है और वही तो मैं कर रही हूँ। खरं शन्नोबी सारखी मैत्रीण सगळ्यांना हवी। तर आता इकडे ह्या शर्मिष्ठाचा फोन आलाय लगेच ममतादींना आणि त्या घाबरल्यात, शन्नोबीला दाखवत आहेत। आता शन्नोबी म्हणते ये ऐसा क्यों कर रही है? ममता म्हणते दुसरं काय, तिला धमकी द्यायची आहे, काहीही करून शंतनू आणि दिशाचं लग्न मोडायचं आहे ना, तिला असंच वाटतंय की आपण आत्ताच्या आत्ता दिशाला सांगावं की बाई हे लग्न करू नकोस, असं कसं ग करू मी, तूच सांग, मी ही अशी। पण मग आता शंतनूने हे सगळं त्याच्या आईला सांगायला नको का? आता या ममतादीनं लपवत आहेत बऱ्याचशा गोष्टी शन्नोबीपासनं, पण शन्नोबी म्हणतात तू मूळच उखाडून टाक ना, शंतनूला सगळं सांग की तुझी आई अशी आहे म्हणून। पण आता आपणच या शंतनूला त्याच्या आईपासनं दूर करू म्हणजे तिला कळेल। पण आता ममतादी म्हणतात नाही ग नाही, असं नाही करायचं, कुठल्याही लेकराला त्याच्या आईपासनं दूर करणं काय असतं ना हे मी भोगलंय, हे दुसऱ्याच्या वाट्याला नको ग। आता शन्नोबी म्हणतात चल फिर अब जल्दी से खाना बना, ये बातें होती रहेंगी, आणि हे काहीतरी खायला करतात सगळ्यांसाठी। आबा खूप रडत असतात। कोत्या म्हणतो देवा किती मनाला लावून घेताय हे सगळं, नका ना रडू। आता तेवढ्यात सत्यजित तिथे येतो हॅ करत, म्हणजे त्याला झालाय बोन मॅरोचा कॅन्सर, पण त्याची रग मात्र अजून कायम आहे, म्हणजे त्याचं दुखतंय ना, त्यामुळे वेडेवाकडे फेसेस करतोय आणि म्हणतोय आबा ओ
म्हाताऱ्या, अतिशय उर्मटपणे बोलतोय तो त्याच्या वडिलांशी. आणि डॉक्टरकडे गेला होतात ना, काय केलं, काय झालं, मला सांगायला का नाही आलात. आबा रडत असतात. ते म्हणतात बाबा विचारलं डॉक्टरांना मी, ते म्हणतात की तुझा बाप म्हातारा झालाय, नाही चालणार रे, माझं रक्त सगळं संपून गेलंय रे सत्यजित, तुझ्यासाठी मी काही करू शकत नाहीये. तरीसुद्धा सत्यजित खूप उर्मटपणे बोलत असतो. काय आहे ना म्हाताऱ्या, आता मला ना बरं वाटतंय, तू काहीच कामाचा राहिला नाही आहे मला. आता मी काय करू सांग, मला आमदार व्हायचं आहे, मुख्यमंत्री व्हायचं आहे, मला मरायचं नाही आहे इतक्यात, काहीतरी कर. पण आता आबा त्याला सुचवतात की प्रतीक्षा भालेकर हा तुझ्याकडे एक इलाज आहे. पण सत्यजित म्हणतो मला पुन्हा घरकारणात घालू नका, मला त्या बाईची माफी मागायची नाही आहे. प्रतीक्षा भालेकर ही सत्यजितची बायको आहे प्रेक्षकांनो, पण ती का गेली आहे याला सोडून, कशासाठी काय ते काहीच ऐकवलं नाही आहे. पण सत्यजित म्हणतोय की मी त्या बाईला डोक्याला ताप करून घेणार नाही आहे बोलवून. आता आबा म्हणतात अरे बाबा माफी माग तिची, झालं गेलं विसरून ती येईल, ती तुझी वाट बघतीये. सत्यजित म्हणतो मला काय कळत नाही का. आता हे आबा म्हणतात तुझा मुलगा तुला बोन मॅरो देऊ शकतो. पण सत्यजित म्हणतो तो 18 वर्षाचा पूर्ण नाही आहे, मला सगळं कळतं म्हाताऱ्या, काय पण सांगू नकोस. आबा म्हणतात मग काय करणार आहेस तू, हवं तर मी माफी मागतो तुझ्या वतीने तुझ्या बायकोची, मग येईल रे बाबा ती, पण हे सगळं नको करूस. पण आता सत्यजित मात्र वेगळ्याच कंडिशनवर आहे. म्हणजे त्याचं असं म्हणणं आहे की काही झालं तरी मला ती प्रतीक्षा नाही मदत करू शकत, पण मला माझा भाऊ म्हणजे विश्वजित हा नक्कीच बोन मॅरो देऊ शकतो. त्याला शोधा, तो कुठे काय आहे हे मला माहिती आहे, फक्त त्या माणसापासून 20 किलोमीटर अंतरावर येतो. आबा विचारतात कुठला माणूस, काय माणूस, तुला कसं माहिती रे सत्यजित कुठे आणि कुठे सापडेल, तो कशा परिस्थितीत आहे आपल्याला माहीत नाही आहे. पण आता हा सत्यजित म्हणतोय विश्वजित मला सापडणार आणि अविनाश भार्गव मला त्याच्यापर्यंत पोहोचवणार. अविनाश भार्गवला इथे बोलवा आणि त्याला माझी माफी मागायला लावा. आबांना आता जरा टेन्शनच आलं आहे विश्वजितचं आणि सत्यजितचं सुद्धा. पण आता नरे आणि हा भार्गव त्या जागी आलाय जिथे अब्देबाईचा खून झालाय. भार्गव विचारतोय नरेला की तुम्ही इथे गस्त घालता का, नाही म्हणजे इथला एरिया तुम्हाला कसा माहिती. त्यावर नरे म्हणतो माहितीच असणार ना सर, पोलीस आहोत आपण आणि हा माझ्या घरी जायचा वे आहे, त्यामुळे मला माहिती आहे हा एरिया. मीरा म्हणते तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे अब्देबाईचं इथे खून झालाय का सर. अविनाश म्हणतो नाही, इथे खून झालाय की दुसऱ्या ठिकाणी झालाय हे आपल्याला नरे चांगलं सांगू शकतो. हे ऐकल्यानंतर नरे जरा घाबरलाय आणि इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पुढे आपण बघतोय की सत्यजित अविनाशला म्हणतोय की माझ्या पायावर नाक घासून माफी माग आणि म्हण की मी यापुढे सत्यजितच्या मार्गात आड येणार नाही आणि माझं सगळं चुकलं. तर आता अविनाश पुढे काय डिसिजन घेतो हे बघणं खूप औत्सुक्याचं ठरणार आहे. पण अविनाशमुळे सत्यजितला खरंच विश्वजितचा पत्ता मिळेल का. पण दिशाने एक मोठा निर्णय घेतला आहे, ती काहीतरी सांगते शंतनूला की आता आपण तेव्हाच भेटू, केव्हा काय हे त्यांनी ऐकवलं नाही आहे. तर प्रेक्षकांनो हे सगळं पुढे बघणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, कारण खूपच छान दाखवत आहे प्रतिशोध ही मालिका. मी दिलेला रिव्ह्यू आवडल्यास प्लीज एक लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा. धन्यवाद.